संस्थेला आमच्या कार्यालयाकडून परवाना मागण्याची कुठलीही आवश्यकता नाही। तथापि त्यांनी तो सार्वजनिक उपक्रम राबविल्यानंतर आमच्याकडे लेखापरीक्षण अहवाल 15 दिवसांमध्ये दाखल करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे संस्थेचं जे कार्यकारी मंडळ आहे त्याचा जो कार्यकाल आहे 5 वर्ष असेल किंवा 3 वर्ष असेल किंवा 2 वर्ष असेल, त्यांनी तो कार्यकाल संपल्यानंतर त्या न्यासाची कार्यकारी मंडळाची निवडणूक दर 3 वर्षाला किंवा 5 वर्षाला घटनेमध्ये नमूद असल्याप्रमाणे त्यांनी त्या कार्यकारी मंडळाचे बदल अर्ज त्या धर्मदाय कार्यालयामध्ये दाखल करणं गरजेचं आहे। अन्यथा अशा संस्थेविरुद्ध ती संस्था रद्द होऊ शकते किंवा कार्यवाही होऊ शकते। त्याचप्रमाणे ज्या संस्था आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं नोंदणीकृत नाही आहेत, त्यांनी नोंदणी केलेली नाही आहे, अशा संस्थांना किंवा कार्यकारी मंडळांना, गणेश मंडळांना किंवा सार्वजनिक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांना कलम 41 क प्रमाणे या ठिकाणी धर्मदाय कार्यालयामध्ये परवाना घ्यावा लागतो। आणि असा परवाना घेण्यासाठी आपण विहित नमुन्यामध्ये अर्ज करून त्यामध्ये कार्यकारी मंडळ जे आहे तुमचं, त्या कार्यकारी मंडळाची विस्तृत माहिती, जे पदाधिकारी आहेत त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, ईमेल ID जो आहे तो त्यामध्ये नमूद करून आमच्या कार्यालयामध्ये ऑनलाईन दाखल करणं गरजेचं आहे। आता आपल्याकडे सुविधा ही ऑनलाईन पद्धतीने आहे, त्यामुळे आपल्याला आमच्या कार्यालयामध्ये येऊन त्या ठिकाणी कुठलाही त्रास होणार नाही। तर आम्ही हे अर्जंट त्या ठिकाणी प्रक्रिया राबवत असतो आणि कलम 41 प्रमाणे आपल्याला परवाना देत असतो।